ओम नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मतां सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते ओ महिषग्निमहामाये चामुण्डे मुण्डमालिने आयुरारोग्यमैश्वर्यं देहि देवी नमोस्तुते ओम आदि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वागर्ता इव सम्पृक्तो वागर्ता प्रविवर्तये जगतः परतम वन्दे पार्वती परमेश्वरौ प्रथमतः श्री आदिशक्ती महालक्ष्मी देवीस नमन करून घेऊन तसंच गुरुचरण स्वामीसो नमन करून घेऊन तसंच वागर्तैव संप्रत वागर्त जगत पितर वंदे पार्वती परमेश्वर सारखा सल्ला माता पितरांसो नमस्कार घेऊन मी आज या देवीच्या अनुग्रहाने मी दोन शब्द बोलता मी बेल्लिप्पाडी श्रीधर वागळे यांच्या सुपुत्र होऊन मुंबईत येऊन आज एक 48 वर्ष झाली मी ते पुरोहिताचे काम करून असा आणि मठांत शिकवणं मठांत श्री गुरुवर्य सच्चिदानंद स्वामी शिवानंद स्वामी यांची केला वर्ष सेवा करून घेऊन तसंच आज बंबईत त्यांच्या अनुग्रहाने मी हित असा आणि श्रीयुत वेदमूर्ती जनार्दन भट्ट यांच्या मार्गेनं मी बंबईत आयलसा आणि त्यांच्या आशीर्वाद मला असा आणि संभू ह्यांच्या अनुग्रहाने आज मी चकोट रीतीने इथं उपस्थित होऊन असा आणि तर ह्या देवीच्या अनुग्रहाने मी पचकोट जलसा त्या देवीचं मस्त मी इतल्या वर्षांत मस्त तनु मना धना सहाय खेळसा आणि केलेले फळ मला कंप्लीट पूर्ण होऊन मला गावल्यासा मी संतोष असा मला आणि तसे असताना आज एक समाज बांधवांपिढी मी एक तकली विनंती करता कशाला म्हणताना आमच्या श्री आराध्य देवी म्हणून सल्ली आदिशक्ती महालक्ष्मी देवी ही ದೇವಿ ಮಾಲೆ ದಿಸ್ತ 1960 इस्व्यामध्ये 100 वर्ष पूर्ण झालं तर 142 वर्ष झाली या काय तर आमच्या समाजाची देवी गावलीसा तेव्हापासून आराधन होतासा आणि त्या आराधन केलेलं आमच्या समाज बांधव प्रत्येकासो चकोट मार्गदर्शन जलसा देवीचा आशीर्वाद प्राप्त जलसा आणि तसे असताना आज ह्या 2025 इस्वींत या मे महिन्याच्या 5 तारखेपासून 12 तारखेसोरू ठरलं काम म्हणताना ब्रह्मकलशोत्सव हे ब्रह्मकलशोत्सव बाहेर ठरलं काम त्यास उतरल्याचं त्या काम होऊन चकोट रीतीने मनसंकल्प केलेला असा त्या मनसंकल्पपूर्वक तो काम पूर्ण रीतीने पूर्ण होऊन तर आमच्या समाजा बांधवांच्या तनु मन धन सहाय्य खंडित होऊन आणि तो होता धैर्य असं आम्हाला तर होमसेवा तसंच होमसेवा काम रीती चकोट रीतीने तो ब्रह्मकलशोत्सव म्हटलेला उत्सव देवाचा पुनर्प्रतिष्ठा उत्सव तो पूर्ण रीतीने होऊन म्हणून एक आमच्या संकल्पपूर्वक केलेला असा तर ते संकल्प पूर्ण होऊन ते उत्सव पूर्ण होऊन तसं असताना त्या तनु मना धना सहाय्याचे अगत्य असा आणि सर्व बांधवांनी तनु मना धना सहाय्य करून घेवलावा आणि पुढे येऊन त्या उत्सवात उपस्थित असाव्या आणि तो उपस्थित उत्सव पूर्ण रीतीने बघलावा आणि पूर्ण रीती बघून आनंद प्राप्त करावा आणि त्या देवीच्या तीर्थप्रसाद देवीच्या महाप्रसाद त्या प्राप्त करावा आणि देवीकडे आपापले कष्ट दुःख इत्यादी निवारणाकोस्कर प्रार्थना कर द्यावी आणि म्हणून मी सांगतासा आणि ह्या देवीच्या अनुग्रहाने तुमचे जे काय उद्योग व्यवसाय व्यापार चाललेले असं त्या उद्योग व्यवसाय व्यापारात चोपट यश प्राप्त होता आणि उद्योग व्यवसाय व्यापार चोपट देवाच्या अनुग्रहाने ते चलतंच आणि चलन सेवे आणि पुढे चलसारखे येतात देव खंडित्व अनुग्रह करून देता आणि
महत्वरीतीने धन कनक संपत्ती आदी प्राप्त होईसर किंवा तो देवी अनुग्रह करता आणि पुढेच महत्वरीते उद्योग व्यवसाय काम व्यापार आणि महत्वरीतीचे देवाची सेवा या ब्रह्मकलशोत्सवाची चुकोचुकोट सेवा त्या देवीच्या सानिध्यात करीसर किंवा देव तुम्हाला सद्मार्ग सद्भाग्य सद्योग सद्बुद्धी सत्संपत्ती आरोग्य खंडित्व प्राप्त करून देता. मुख्यतः तुमच्या प्रत्येक समाज बांधवांच्या जन्मसूचित म्हणा कुंडलीसूचित म्हणा कसले कार्यष्ट ग्रहबाधा संधी कंटक वात पित्त दृष्टी शारीरिक बाधा असलं तरी सुद्धा संपूर्ण या करूनच्या ब्रह्मोत्सव कलशाच्या महासवाच्या समितींत त्या देवीकडे प्रार्थना करतं. त्या प्रार्थनाच्या आधार होणं सर्वांचे कष्ट दूर होतात आणि सुखशांती आरोग्य भाग्य सुखसंतती सुखसंपत्ती इत्यादी प्राप्त होता खंडित होता देवाचा अनुग्रह सर्वस्व प्राप्त होता आणि माले आशासा की सर्व जनांचे कष्ट दुःख दूर होऊन सेवे सुखशांती आदी प्राप्त होऊन सेवे असे आम्ही देवाकडे प्रार्थना करता. त्या देवीच्या अनुग्रहाने तुमचे जे काय मनात इष्टसंकल्प असतील ते वजर तिथले बेगीन देवाच्या कृपेने पूर्ण होतात आणि पूर्ण होईसारखे त्या देव खंडित व अनुग्रह करता म्हणजे माझ्या संपूर्ण आशा असा आणि माझे अनुभव मी सांगतो असा तर त्या अनुभव प्रकार तुम्ही खंडित हो आणि एकदा येऊन ह्या उत्सवास उपस्थित असलं हव्या म्हणूनचे मी माझी प्रार्थना आणि दोन माझे शब्द मी बंद करता. श्री गुरुभ्यो नमः. श्री आदिशक्ती महालक्ष्मी नमः. माता पितृभ्यां नमो नमः.